आज आहे शनिवार आणि शनिवार असलं की आमचे कामं सर्व निवांत असतात. आज उठायला उशीर झालेला होता आणि म्हणून मी चहा घ्यायला घेतला. कारण चहा तर तसा मी सोडूनच दिलेला आहे. सगळे म्हणतात तब्येत वाढती चहाने किंवा गोड खाण्याने, चहा काय घेत जाऊ नको. तर चहा मी तसंही घेत नाही. पण आज उशीर झाल्यामुळं म्हटलं चला आधी सुरुवात चहापासून करावी. तर चहा मी करून घेतला आणि मुलांना इथे मी नाश्ता करायला घेतला. तर नाश्त्यासाठी मी त्यांना उपमा बनवलेला होता. उपम्यामध्ये मी त्यांना वाटाणा, गाजर, कांदा, टोमॅटो सर्व घालून असं छान असा उपमा बनवून दिला. तर ही साडी मला दिवाळीसाठी मम्मीने घेतलेली होती आणि मम्मीकडे गेले की मी 2-3 साड्या तर नक्कीच घेऊन येते. तर सर्व साड्यांचे ब्लाऊज मी शिवलेले होते. पण ही साडी मात्र मी काय ओपनही केलेली नव्हती आणि मम्मीचं चालू होतं, आता संक्रांत येते, त्या संक्रांतीसाठी हेच साडी घाल. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी त्याच्यासाठी फॉल वगैरे घेऊन आलेले होते आणि अस्तरही आणलं होतं. तर हा आहे त्याचा वरचा ब्लाऊज. तर कसं शिवायचं हे माझं प्लॅनिंग डोक्यामध्ये चालू होते आणि नंतर मी मशीनवरती याला फॉल लावायला घेतला. कारण फॉल मी हातावरतीच लावत असते. साईडला खालून टिप मारून घेतली आणि लगेच वरून हा असा फॉल लावून घ्यायचा. तर असं सर्व माझं चालू असतं. आता बड्डे आहे यांचा, आता उद्या यांचा बड्डे आहे आणि तयारी मात्र आमची जोरात चालू आहे. आता काय करायचं ना काय नाही ह्याचं प्लॅनिंग मात्र फुल डोक्यामध्ये शिजत आहे. तर नंतर मी इथं शेवग्याची शेंगा करून घेतली आणि इथे शेंगदाणे भाजून घेतले. कारण यांना होता उपवास म्हणून आम्हीच तिघं जेवायला बसलो. तर इथे मी सर्व जेवण वगैरे करून घेतलं आणि चालले होते मी आता पार्लरला. तर जाताना एक ताई भेटल्या आणि त्या बोलल्या तुमचे ब्लॉग खूप छान असतात. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा कोणी असं आपल्याला बोलतं आणि आपल्या ब्लॉगिंगवरून आपल्याला कोणी ओळखतं. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.